जय शिवराय मित्रांनो, राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विधवा, निराधार, घटस्फोटित, परित्यक्त्या, विवाहित, अविवाहित महिलांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। याच योजनेच्या अंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यातून लाखो अर्ज दाखल झालेले आहेत आणि आता अर्ज केलेल्या महिलांना आपला अर्ज पात्र आहे की अपात्र आहे याची उत्सुकता लागलेली आहे। मित्रांनो, याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी GR काढून याच्या संदर्भातील नवीन नियम बदलले जात आहेत, नवीन मार्गदर्शक सूचना आणल्या जात आहेत। याच्याच अंतर्गत आपण पाहिलं होतं की 25 जुलै 2024 रोजी सुद्धा याच्या संदर्भातील एक नवीन GR निर्गमित करून विधानसभा क्षेत्रनिहाय या जे काही अर्ज आहेत ते अर्ज पडताळणी करून त्याच्या याद्या तयार कराव्यात, त्या याद्या पब्लिश कराव्यात, अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले होते। आणि याच अनुषंगाने आता प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय लाभार्थ्यांचे जे काही पात्र याद्या, अपात्र याद्या या प्रसिद्ध केल्या जातील। ज्या लाभार्थ्यांची त्रुटी असेल त्यांना त्रुटी काढण्यासाठी सांगितलं जाईल आणि प्रत्येक शनिवारी ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून या याद्यांचं वाचन देखील केलं जाणार आहे। याच्याच अंतर्गत आपण जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेला असेल तर आपण आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाईन पद्धतीने नारी शक्ती दूत जे ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशनवरती पाहू शकता। आता बरेच जण म्हणतील मी ॲप्लिकेशनमध्ये अर्ज केलेला आहे परंतु मला अर्जाच्या ठिकाणी पेंडिंग टू सबमिटेड दाखवत आहे, माझ्या अर्जाची स्थिती दाखवत नाही। मित्रांनो, या ॲप्लिकेशनमध्ये या योजनेमध्ये वेळोवेळी बदल केले जात आहेत। हे ॲप्लिकेशन वेळोवेळी अपडेट केलं जात आहे, त्याच्यामुळे सर्वात प्रथम तुम्हाला जर याच्यामध्ये अशा प्रकारे दाखवत नसेल तर आपलं ॲप्लिकेशन अपडेट करायचे। सर्वात सोपी अशी पद्धत आहे, ॲप्लिकेशन डिलीट करा आणि ॲप्लिकेशन नव्यानं इन्स्टॉल करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन नारी शक्ती दूतचं ॲप्लिकेशन सर्च करून या ॲप्लिकेशनला अपडेटची ऑप्शन आलेली असेल त्याच्यावरती अपडेट करा। अपडेट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावं लागणार नाही, आहे हे डिफॉल्ट लॉग इन त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे। आणि जर ॲप्लिकेशन जर तुम्ही डिइन्स्टॉल केलं आणि नव्यानं जर डाउनलोड करून इन्स्टॉल केलं तर मात्र तुम्हाला मोबाईल नंबर टाकून किंवा OTP टाकून लॉग इन करावं लागेल। लॉग इन केल्यानंतर आपला मी केलेल्या अर्जाच्या ठिकाणी आपला जर अर्ज पाहिला तर त्या अर्जाच्या ठिकाणी आता आपल्या अर्जाची स्थिती आपल्याला दाखवली जाते। याच्यामध्ये पेंडिंग टू सबमिटेड आहे, पात्र आहे, अपात्र आहे, ह्या अशा वेगवेगळ्या बाबी याच्यामध्ये दाखवल्या जात आहेत आणि याच्या अंतर्गत आपला अर्ज ज्या स्थितीमध्ये असेल ती स्थिती आपण या ठिकाणी पाहू शकता। अद्याप तरी याच्यामध्ये अर्ज मंजुरी नामंजुरी करण्यात आलेली नाही परंतु याच्या प्रक्रिया आता चालू झालेल्या आहेत। सगळेचे अर्ज या ठिकाणी आता सबमिट झालेले आहेत। सबमिटेड करून आता याची पुढची प्रक्रिया अप्रूव्हल असेल किंवा रिजेक्टेड ॲक्सेप्टेड असेल ती होणार आहे आणि याच्या अंतर्गतच्या ज्या ज्या प्रक्रिया आहेत त्या आपण वेळोवेळी पाहू शकता। जर याच्या अंतर्गत रिजेक्ट केला किंवा जर परत पाठवण्यात आला तर मात्र याच्या अंतर्गत दिलेली त्रुटी आपल्याला या ठिकाणी काढावी लागणार आहे। आता याच्या व्यतिरिक्त बरेच जण म्हणतात की मी अर्ज केलेला आहे, अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून पुन्हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागितला जातोय। अर्ज दुबार भरू नका। जर तुम्ही पूर्वीच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरलेला असेल तर त्या अर्जाची प्रिंट काढा किंवा त्या अर्जाचा नंबर आपल्या अंगणवाडी सेविकेला द्या आणि त्याच्या अंतर्गत दिलेली जी काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र त्यांच्याकडे देण्याचा प्रयत्न करा। ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून पुन्हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू नका। आणि जर तुम्ही केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या निराधार योजनेचे लाभार्थी असाल, PM किसान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू नका, याचे अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच देण्याचा प्रयत्न करा कारण याच्यामध्ये तुमची KYC होणार नाही। आता ज्या लाभार्थी नवीन याच्यामध्ये अंतर्गत आहेत या लाभार्थीचे मात्र याच्या अंतर्गत KYC वगैरे केले जाते, त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाते आणि याच पात्र झालेल्या लाभार्थ्यांना 19 ऑगस्ट 2024 रोजी दोन्ही हप्त्याचं एकत्रितपणे 3000 रुपयाचं वितरण देखील केलं जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।